बोरधरणवाडी धरणाच्या बोगदा टेस्टसाठी 5 जून रोजी महत्त्वाची बैठक, प्रशासनाकडून हालचालींना वेग. सातारा प्रतिनिधी मोहन कोडेजावली. बोरधरणवाडी धरण प्रकल्पाच्या बोगद्याची टेस्ट चाचणी करण्यासंदर्भात प्रशासनाने हालचालींना वेग दिला असून याबाबत 5 जून 2026 रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा कार्यालयाकडून संबंधितांना पाठविण्यात आले आहे. पत्रानुसार बोरधरणवाडी धरणाच्या बोगदा टेस्ट संदर्भात स्थानिक नागरिकांच्या विविध शंका, सूचना आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. धरणग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे समजते. या बैठकीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी, सातारा पाटबंधारे मंडळाचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत बोगदा चाचणीची प्रक्रिया, सुरक्षा उपाययोजना आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. धरणग्रस्त परिसरातील नागरिकांमध्ये या विषयाबाबत उत्सुकता असून बैठकीतून ठोस निर्णय व स्पष्ट भूमिका समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सर्व संबंधितांनी बैठकीस उपस्थित राहून आपली मते मांडावीत असे आवाहन केले आहे. मोर्चा काहीतरी आम्हाला आवडतो अशी काही परिस्थिती आम्ही मोर्चा का काढणार, काय काढायचा निर्णय यासाठी घेतला की बोर्ड टेस्ट जी आहे ती बोर्ड टेस्ट ही पाया मजबूत आहे की नाही, पायाच्या खाली काढला जाणार एखादी जागा आहे जमिनीची, ती जागा अशी आहे की नाही की इथे पाया कसा काही तो ठिसून राहणार नाही, धरणारा धोका होणार नाही, असं म्हणजेच बोर टेस्ट. बोर टेस्ट म्हणजे बोर काढायचे आणि खालचा जो खडक आहे त्या खडकाचं एक असं बोलला लांब येतो ते बोरमध्येच येतो तो कसा आहे तो बघाय त्याचं मग नाशिकला जे डिझाईन डिपार्टमेंट आहे नाशिकला ते पाठवायचं ते असं आहे त्यामुळे अनालिसिस करून ते ठरवतात की इथं बरोबर आहे की नाही, कारण दुसरीकडे पाया काढायचा त्यांच्या निर्णयावर नाशिक ऑफिस डिझाईन तपासणारं ऑफिस आहे. तेव्हा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धरणारा मंजुरी असण्याला काय फार मोठा अर्थ नाही. धरणारा मंजुरी आणि गोष्टी अशीच टिकवतो. धरणारा पैशाची मंजुरी पण आहे की नाही आहे, धरणाची पैशाची मंजुरी काही कुठं जाणार नाही. परंतु जर हे असं चालू राहिलं तर धरण होणार नाही आणि धरण जर झालं नाही तर काय होईल, मी आतापर्यंत मीडियावर चालू तेच चालू राहील. म्हणजे यासाठी लोकांनी संघर्ष केला तर का केला, एवढे मुंबईहून पुण्याहून लोक इथं येतात आणि या संघर्षात उतरतात, हे काय कुठल्या बाकीच्या कारणांना उतरू शकत गोष्ट अशी नाही. तेव्हा तिकडे सुद्धा सगळ्यांच्या बैठका सभा झाल्या तर मला बोलवलं होतं पूर्वी सुद्धा मुंबईला पुण्याला, कारण या ठिकाणी जे मुंबई पुण्याला नोकरीला आहेत त्यातले 1-2% सोडले तर बाकी सगळी माणसं मुंबईला पुण्याला गेलेली किंवा अनेक शहरांच्यामध्ये गेलेली की कारण नव्हतं की मोठ्या वरती असं काही म्हटलं जाईल. त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलं, त्या पत्राच्याही बाबतीतल्या नोंद तुम्ही दिलेल्या आहेत. त्यानंतर मी तुमच्या आता आजची प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतलेली आहे की हे ज्यावेळेला आम्ही आंदोलनाची आयोजित अशी कार्यक्रमाची आखणी केलेली आहे ती आता पुन्हा काय करणार आम्ही हे सांगितलं म्हणून तर आम्ही एक पहिली गोष्ट आहे की आचारसंहिता संपली की आम्हाला मोर्चा चालवा लागेल तोपर्यंत परिस्थिती बनवली नाही तर आम्ही म्हणजे कृती समिती जी मोटारवादी धरण कृती समिती आहे ही कष्टकरी शेतकऱ्यांच्यातून बनलेली, त्यामुळे
मोर्चा ही काही परवडणारी गोष्ट नाही. मोर्चा काढण्याची सहजच करावं आपण असं काही परिस्थिती नाही. त्यासाठी खर्च लागतो आणि तो खर्च सगळ्यांनी मिळून पेलायचा असतो. हे फार मोठं एक गोष्टीचं काम असते मोर्चा पडतो लोकांच्यावर. त्यामुळे मोर्चा काहीतरी आम्हाला आवडतो अशी काही परिस्थिती नाही. तर आम्ही मोर्चा का काढणार, काय काढायचा निर्णय यासाठी घेतला की बोर्ड टेस्ट जी आहे ती बोर्ड टेस्ट ही पाया मजबूत आहे की नाही, पायाच्या खाली काढला जाणार. एखादी जागा आहे जमिनीची, ती जागा अशी आहे की नाही की इथे पाया पडता काही तो ठिसून राहणार नाही, धरणारा धोका होणार नाही. असं म्हणजेच बोर टेस्ट. बोर टेस्ट म्हणजे बोर काढायचे आणि खालचा जो खडक आहे त्या खडकाचं एक असं गोल असं लांब येतो, ते बोरमध्येच येत होतं. तो कसा आहे तो काय त्याचं मग नाशिकला जे डिझाईन डिपार्टमेंट आहे नाशिकला ते पाठवायचं हे असं आहे. त्यामुळे ॲनालिसिस करून ते ठरवतात की इथं बरोबर आहे की नाही, का दुसरीकडं पाया काढायचा. त्यांच्या निर्णयावर नाशिक ऑफिस डिझाईन तपासणारं ऑफिस आहे. किंवा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धरणारा मंजुरी असण्याला काय फार मोठा अर्थ नाही. धरणारा मंजुरी अनेक वर्ष अशीच टिकवतो. धरणारा पैशाची मंजुरी पण आहे की नाही आहे. धरणाची पैशाची मंजुरी काही कुठं जाणार नाही. परंतु जर हे असं चालू राहिलं तर धरण होणार नाही. आणि धरण जर झालं नाही तर काय होईल, मी आतापर्यंत मीडियावर तेच चालू राहील. म्हणजे यासाठी लोकांनी संघर्ष केला तर का केला, एवढे मुंबईहून पुण्याहून लोक इथं येतात आणि या संघर्षात उतरतात. हे काय कुठल्या बाकीच्या कारणांना उतरू शकत गोष्ट अशी नाही. तेव्हा तिकडे सुद्धा सगळ्यांच्या बैठका सभा झाल्या तर मला बोलवलं होतं पूर्वी सुद्धा मुंबईला पुण्याला. कारण या ठिकाणी जे मुंबई पुण्याला नोकरीला आहेत त्यातले 1-2% सोडले तर बाकी सगळी माणसं मुंबईला पुण्याला गेलेली किंवा अनेक शहरांच्यामध्ये गेलेली ही आता माझ्या सर्वांचा आभार मानण्याचा. तर तालुक्यातील आणि मेळाव्यातील सर्व पत्रकार बांधव आले आमच्या विनंतीला मान देऊन प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं सुनील मुक्तीदेव आणि गुंडावाडी गणपती समिती यांच्या वतीनं मी आभार मानतो. त्यानंतर या प्रकल्पाला सहकार्य करणारे आपल्या भागातले सगळे मंडळी आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले, त्या सर्वांचं सुद्धा तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. आणि आपल्या भागाचा कायापालट करावा म्हणून विजयराव मोकाजी साहेबांनी डॉक्टर साहेब आणि श्रमिक मुक्ती दलाला ज्या वेळेला बोलवलं त्या वेळेला डॉक्टर साहेब दर्शकावरून आपल्याकडं त्यावेळेला उपस्थित होतात. साहेबांबरोबर असणारी त्यांची टीम उपस्थित असते आणि आपल्याला सहकार्य करून या भागाचं. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.